आम्ही संपूर्ण 128 जागा स्वबळावरती लढतोय। माझं एक अजितदादांना एक आव्हान आहे की तुम्ही सत्तेत आहात की विरोधात आहात, एक तुम्ही फक्त जाहीर करावं। पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्षाचा दिल्ली पॅटर्न। भाजप आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आम आदमी पक्ष देखील पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात। आम आदमी पक्षाने घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे। आम आदमी पक्षाने पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही पक्षाशी युती न करता जवळपास सर्व 128 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत। तसेच आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी स्वतः प्रभाग क्रमांक 26 मधून आपला महापालिका निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत रविराज काळे यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे। असंच शक्ती प्रदर्शन 128 उमेदवारांकडून सुद्धा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फॉर्म भरताना केलं जाईल। आम आदमी जरी पार्टी पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या निवडणुका लढत असेल तरी सुद्धा आम आदमी पार्टीला 2014 पासूनचा निवडणुका लढण्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे संपूर्ण मोठ्या ताकदीने आम्ही या महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जातोय। 128 ठिकाणी आम्ही उमेदवार देतोय आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन या निवडणुकीत सामोरे जात असताना त्याच्यामध्ये शिक्षण, रोजगार आणि आमच्या महिलांसाठी आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना 3 गॅस वर्षाला मोफत देण्याची गॅरंटी आम्ही या निवडणुकीमध्ये देतोय। 20,000 तरुणांना रोजगार देण्याची गॅरंटी सुद्धा आम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत देतोय आणि सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठेवून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल आणि सर्वात मोठी समस्या कुठली असेल तर ती पाण्याची आहे। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण शहरातील नागरिकांना दर 2 दिवसाआड पाणी मिळतं। जेव्हा 2017 साली महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आणि 2019 नंतर आम्हाला दर 2 दिवसाला पाणी मिळायला लागलं, तर ही सर्वात मोठी समस्या जी आम्ही महापालिकेमध्ये महापौर बसतात पाण्याची दररोज पाणी आणि ज्या दराने देण्याचं पाणी आम्ही देण्याचं यांना पिंपरी चिंचवड वासियांना गॅरंटी देतोय। मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये एक मोहल्ला क्लिनिक असेल आणि सीबीएसई बोर्डच्या धर्तीवरती पिंपरी चिंचवडमधील सर्वच महानगरपालिकेच्या शाळा सीबीएसई बोर्डच्या धर्तीवरती विकसित करून चांगल्यात चांगलं आणि मोफत शिक्षण देण्याचा आमचा अजेंडा या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसमोर आहे। आम्ही संपूर्ण 128 जागा स्वबळावरती लढतोय। माझं एक अजितदादांना एक आव्हान आहे की तुम्ही सत्तेत आहात की विरोधात आहात, एक तुम्ही फक्त जाहीर करावं। 100% ताकद दिसेल या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीचा पहिला महापौर जो सर्वसामान्यांमधून रस्त्यावरनं आणि रस्त्यावरच्याच माणसाला रस्त्यावरच्या माणसाचे प्रश्न समजतील असं मी समजतो आणि आम आदमी पार्टीचा महापौर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बसेल। जनतेने आम्ही उमेदवार देताना सर्वसामान्य त्याच्यामध्ये सर्वच एज्युकेटेड उमेदवार आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवतोय। त्याच्यामध्ये ॲडव्होकेट आहेत, काही ITNs आहेत, मी स्वतः MCOMचा विद्यार्थी आहे, UPSC केलेला विद्यार्थी आहे, म्हणजे कष्टकऱ्यांची मुलं आहेत, रिक्षा चालक आहेत, असे सर्वसामान्य उमेदवार आम्ही या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत, धनदांडग्यांच्या विरोधात उतरवलेत। ही निवडणूक जनशक्ती विरोधात धनशक्ती या पिंपरी चिंचवडमधील मायबाप जनतेने करून दाखवावी।